हाँगकाँग येथे पार पडलेल्या 7व्या आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याचा 13 वर्षीय नकुल भावेश कारेकर यानं उल्लेखनीय कामगिरी करत अंतिम फेरीत 6वा क्रमांक पटकावला। या उल्लेखनीय यशामुळे दापोली तालुक्याच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला असून महाराष्ट्रासह देशाच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली। कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर नकुलनं आशियाई स्तरावरील ह्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध केली। अंतिम फेरीपर्यंत मजल मारत त्यानं भारताचं प्रतिनिधित्व करत प्रभावी प्रदर्शन सादर केलं। अल्प वयात मिळवलेल्या या यशामुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय। आता नकुलची नजर आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपवर असून त्यासाठी त्यानं तयारी सुरू केली आहे। भविष्यातही आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर दापोली महाराष्ट्र आणि भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करेल असा विश्वास क्रीडाप्रेमी आणि प्रशिक्षकांकडून व्यक्त केला जातोय। नकुलच्या या यशामुळे दापोली तालुक्यासह ग्रामीण भागात देखील अनेक युवा खेळाडूंना नवीन प्रेरणा मिळतेय। योग्य संधी, दर्जेदार प्रशिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामीण महाराष्ट्रातून देखील जागतिक दर्जाचे खेळाडू घडू शकतात, हेच नकुलनं आपल्या यशातून सिद्ध करून दाखवलं। त्याच्या ह्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून आगामी स्पर्धांसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत। कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।